193 देश UN मध्ये आहेत. पण एक असा देश आहे, ज्याची स्वतःची भूमी आहे, स्वतःची लोक आहेत, स्वतःचा फ्लॅग देखील आहे. तरीही तो पूर्णपणे सॉव्हरेन देश म्हणून एक्झिस्ट करत नाही. तो देश आहे पॅलेस्टाईन. 1947 मध्ये UN ने एक प्लॅन आणला. ब्रिटिश कंट्रोल पॅलेस्टाईन. याचे 2 भाग करायचे. एक ज्यूजसाठी, एक अरबसाठी. ज्यूजने एक्सेप्ट केलं, अरब्सने नाही एक्सेप्ट केलं. 1948 मध्ये इस्रायलने स्वतःला इंडिपेंडंट देश घोषित केलं. त्याच दिवसापासून पॅलेस्टाईनचा संघर्ष सुरू झाला आणि आज वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईन अथॉरिटी आहे. गाझामध्ये हमास आहे. दोन्हींवर पूर्ण कंट्रोल नाहीये. इस्रायलचे सेटलमेंट्स वेस्ट बँकमध्ये सतत वाढत आहेत. 1967 पासून आजपर्यंत इस्रायलने 7 लाखहून जास्त सेटलर्स वेस्ट बँकमध्ये बसवले आहेत, जे इंटरनॅशनल लॉ नुसार इल्लीगल आहेत. गाझाची परिस्थिती वेगळी आहे. 41 लाख लोक एका छोट्याशा भागात, ज्याला युएनने ओपन एअर प्रिझन म्हटलंय. आज 146 देशांनी पॅलेस्टाईनला सॉव्हरेन देश म्हणून मान्यता दिली आहे. पण अमेरिकेच्या व्हिटोमुळे UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पॅलेस्टाईनला मेंबरशिप मिळत नाहीये. भूमी आहे, लोक आहे, इतिहास आहे, पण सॉव्हरेनिटी नाहीये. हाच पॅलेस्टाईनचा सर्वात मोठा संघर्ष आहे. एक्झिस्टन्ससाठी नाही, तर रेकग्निशनसाठी. पाहत राहा जगात काय चाललंय.